एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। लासल गावात कांदा एक्सप्रेस शेतकऱ्यांनी अडवली आहे। तर कांदा एक्सप्रेस 500 मेट्रिक टन कांदा घेऊन रवाना होण्याआधीच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी या ठिकाणी कांदा एक्सप्रेस नेण्यासाठी विरोध केलेला आहे। दरम्यान सेंट्रल वखार महामंडळ आणि रेल्वे अधिकारी यांनी निंबाळकर यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली आहे। यामध्ये खराब कांदे असल्याचा दावा ते करत आहेत आणि या सडलेल्या कांद्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव पाडायचे का असा सवाल त्यांचा आहे। रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी त्यांना बाजूला करण्यासाठी आता तिथे दाखल झाले। आप लोग कितना पैसा ठूसोगे? कैसी सरकार है? अरे किसानों के लिए आपके पास कुछ नहीं है और इन सड़े हुए प्याज के लिए आपके पास ट्रेन है और उसे कांदा एक्सप्रेस बोलते हो आप। कहाँ गए अफसर? पुलिस को बुलाते हैं। पैसा पड़ा हुआ है, आपको किसानों का प्याज देखना है, चलो मेरे साथ में। नहीं ट्रेन के खाली झोपेल मी झोपेल ट्रेनच्या खाली। आमचा कांदा नाही हा, आमच्या कांद्याच्या नावाखाली सडका कांदा आहे। नाही आम्ही दिले कलेक्टरकडे दिले। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी उमेश पारेख यांच्याकडून। उमेश, काय नेमकं घडलंय? या ठिकाणी पोलीस आणि या ठिकाणी आंदोलकांकडून बाचाबाची करण्यात येत असल्याची दृश्य दिसत आहे। मोहिनी, आज लासलगाव रेल्वे स्थानकावरून दिल्ली येथील आझादनगर या ठिकाणी 840 टन कांदा हा जाणार होता। मात्र कांद्याची पॅकिंग आणि प्रतवारी त्याच्यामुळे कुठेतरी 500 टन कांदा हा आता दिल्लीकडे रवाना करण्यासाठी तयारी पूर्ण झालेली होती। अशामध्येच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी त्या ठिकाणी येऊन का यामध्ये सडलेला कांदा आहे आणि चांगला कांदा नसल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। मला ती या ठिकाणी तो कांदा उघडून दाखवा, आम्ही त्यावेळेस पाहिल, जर चांगला असेल तरच इथून ही ट्रेन जाऊन देईल, अन्यथा या सडलेल्या कांद्यामुळे आमचे चांगल्या कांद्याचे दर जे तर ते पडत आहे। आणि कुठंतरी त्यांनी या ठिकाणी या ट्रेनला कांदा एक्सप्रेसला जाण्यासाठी त्यांनी विरोध केलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही रेल्वेचे अधिकारी असतील किंवा रेल्वे सुरक्षा बल असेल तर त्यांच्याशी या ठिकाणी त्यांची शाब्दिक बाचाबाची झालेली आहे आणि त्यांनी या ठिकाणावरून ही ट्रेन जाण्यासाठी तीव्र विरोध केलेला आहे। कारण की आम्ही 4 महिने कष्टाने हा कांदा पिकवतो आणि 4 महिने कांदा आता। धन्यवाद उमेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।